नमस्कार, मी मीनाक्षी। आज आपण धनगरी पद्धतीने एकदम झणझणीत असं सोड्याचं कालवण बनवणार आहे, सुके सोड्याचं। इथे बघा एक वाटी मी सोडे घेतलेले आहेत आणि हे अर्धा तास नाही तर 10 मिनिटं तुम्ही गरम पाण्यामध्ये ना असं कोमट पाणी करून भिजायला ठेवायचं। तर मग ह्याची रेती वगैरे घाण असेल तर सर्व निघून जाते। हे बघा मी हे असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, गरम पाण्यात भिजायला टाकले, नंतर 2-3 वेळा धुतले आणि नुसते सोड्याचंच कालवण करणार आहे मी। ह्याच्यामध्ये काय वांग बटाटा वगैरे काहीच टाकणार नाही। इथे मी 2 हिरवी मिरची, कोकम, लसूण, सुको खोबरं आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि इथे लसूणची पेस्ट करून घेतलेली इथे आणि थोडा कांदा घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा। जास्त वाटण नाही बनवणार, थोडंच कालवण बनवायचं आपल्याला अंगापुरतं असं। इथे खोबरं असं भाजून घ्यायचं। लहानपणी आमच्या आजोबा मुंबईवर नाही ना सुकट बोंबील खूप घेऊन यायचे। आमची आत्या मुंबईला होती पहिले तेव्हा आणि खूप सोड्याचं सुट्टीचं कालवण पहिलं खाल्लेलं आहे। आणि आजोबांचं म्हणणं काय असायचं, फक्त सोड्याचंच कालवण कर, त्याच्यामध्ये काय वांग बटाटा काय टाकू नको, नुसतं सोड्याची चव जरी आली कालवणाला तरी बस झालं म्हणायचं। आणि सोड्याचं कालवण केलं की मग म्हणायचं का आजीला की माझी अर्धी भाकरी जास्त बनव। प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची। इथे कांदा चांगला मी असा भाजून घेतलेला आहे बघा, भाकरी केलेलाच तवा आहे, चला त्याच्यातच भाजून घेऊया आपलं वाटण। भाकरी भात केलेलं आहे मस्त, भाकरी बरोबर ज्वारीची भाकरी आणि सोड्याचं कालवण आणि मस्त गरमागरम भात, एकच नंबर खायला लागतो। हे सगळं असं भाजून घ्यायचं आणि एवढी टेस्ट येते भाजीला नाशी मस्तपैकी छान सोड्याचं कालवण। पावट्यामध्ये पण सोडे टाकून मस्त लागतं, वांग बटाटा असे 4-5 सोडे जरी तुम्ही चमच्याभर जरी बारीक खायचा चमचा असताना तेवढा जरी टाकला ना तुम्ही सुक्या भाजीमध्ये थोडा रस्स्यावाल्या, तरी पण सोड्याची एकदम अशी एवढी चव येते ना भारी। हे मिक्सरला बारीक करून घेऊ आपण। खूप सोडे महाग आहेत, मी वर्षभराचंच भरून घेते। आमचे एक ओळखीचे आहे, त्यांचं म्हणजे सुकट सोड्याचा बिझनेस आहे, त्यांच्याकडूनच मी सुकट बोंबील कर्दी आणि सोडे घेते आणि मग त्याच्यातूनच मी आईला थोडेसे देते, सासूबाईंना थोडेसे देते, नाही पुरले तर मग परत ना मग मी दिवाळीत थोडं परत भरते, मग दिवाळीत पण त्यांना द्यायला लागतं। सासूबाईंचं असतं बोंबील घेऊन ये, बोंबील खूप छान असतात। त्या दिवशीच बोलले की येताने बोंबील घेऊन या, म्हटलं हां ठीक आहे। अजून घेतले नाही आहेत, घ्यायच्यात आता एप्रिलमध्ये घेणार, एप्रिलच्या 15-16 तारीखला। मग मस्त वाळवून बिळवून कापून करून मी ठेवून गावी जाते, त्यांना थोडं देते, आईला सासूला वगैरे। मस्त तेलामध्ये असं हे मसाला परतून घ्यायचा, जास्त पण मसाला नाही वापरायचा ह्याला, थोडाच मसाला वापरायचा वाटण ह्याला। मस्त असं परतून घ्यायचं तेलामध्ये ह्याला। टोमॅटो नाही टाकलं कारण का आपण कोकम टाकणार आहे ना, मग कोकम टोमॅटो आहे ना एकदम मग आंबट होईल असं। कोकमची ना वेगळी चव येते। हिरवी मिरची टाकून घेतली, एकदम असं झणझणीत झालं पाहिजे कालवण आपलं। चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। मसाल्याला आपल्या तेल सुटले बघा आता हळद टाकून घ्यायची आणि आपला घरचाच आहे मसाला, हा घाटी मसाला। आता उन्हाळ्यात मे मध्ये गेलं की मसाला करायचा, वर्षभर टिकल असा मसाला नाही करत आम्ही। मी आता उन्हाळ्यात केला की दिवाळीपर्यंत जातो, दिवाळीला गेलं की मग तो उन्हाळ्यापर्यंत जातो। वर्षातनं 2 वेळा मसाला करते, एकदम वर्षभराचा नाही करत, मग त्याची चव जाते असा मसाल्याची, माझी आई बोलते। मग दिवाळीत आणि उन्हाळ्यात ताजा मसाला बनवायचा। चांगलं परतून घ्यायचं हे मसाल्याला आपल्या, चांगलं तेल सुटलं असं घट्ट कालवण झालं पाहिजे, नाही तर सोडे एकीकडं आणि कालवण एकीकडं असं नाही झालं पाहिजे। आणि हे सोडे पण ह्या मसाल्यातच आहेत ना, चांगले परतून घ्यायचे 4-5 मिनिटं। सुक्क तर लय भारी लागतं ह्याचं कालवण, एकदम त्या सोड्याचं करायचं असं सुक्क तेलात परतून सुके बोंबील करतो आपण तसं, कांदा टोमॅटो वगैरे टाकून। वातावरण किती चेंज होतंय, आज सकाळपासून आभाळ आलेलं आहे, त्याच्यामुळे ना सर्दी खोकला वगैरे असं झालंय। आणि गावी पण गेले होते ना मी, वातावरण चेंज झाले, पाण्यामध्ये फरक झालाय, त्याच्यावर सर्दी खोकला झालाय। हे बघा मस्त एकदम असं मसाल्याला आपल्या तेल सुटलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आहे ना कधी पण गरम पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे सोडा आहे ना एकदम असं आपला मऊसूद लागतो असं एकदम। आणि थंड पाणी टाकल्यानंतर एकदम असं
कडक होतो एकदम असं. म्हणून नाही ना कधी पण गरमच पाणी टाकायचं सोड्याला, कारण का माझी आई पण आजी गरमच पाणी करते असं सोड्याचं कालवण केलं तर. मस्त एकदम असं होतं हे. आपण मिक्सरच्या भांड्यात पण मी गरम पाणी टाकूनच असं हे करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं कोकम टाकायचं आणि अंगापुरतंच थोडंसं कालवण केलेलं आहे, भाकरी बरोबर खायला आपलं चुरून भाताबरोबर मस्त एकदम. 2-3 मिनिटातच शिजतं. कशी वाटली तुम्हाला आमच्या धनगरी पद्धतीने झणझणीत सोड्याचं कालवण? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला आमच्या धनगरी पद्धतीने. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. धन्यवाद.